तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, अत्यंत तातडीचा मेसेज आहे सर्व शेतकऱ्यांसाठी। आज आहे 19 ऑगस्ट 2024। आज राज्यामध्ये अक्षरशः आपल्याला ढगफुटी सदृश पावसाचा इशारा IMD कडून देण्यात आलेला आहे। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून द्या। तर मित्रांनो, तसेच तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या भागाचा देखील आढावा घेऊन येत असतो। तसेच मित्रांनो, आज आहे 19 ऑगस्ट 2024। आज दुपारनंतर तसेच मध्यरात्रीपर्यंत राज्यात कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे, जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय। आपण मराठवाड्यापासून सुरुवात करूयात। जसं की बघू शकताय, बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या संपूर्ण मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये आपल्याला अक्षरशः भाग बदलत मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते। दुपारनंतर आपण बघू शकताय, जिंतूर, हिंगोली, परभणी, माजलगाव, बीड, गेवराई, लातूर, उदगीर, औसा, निलंगा या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तुळजापूर, धाराशिव, कळंब, भूम, परांडा, वाशी या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली तसेच या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच एकंदरीत संपूर्णच मराठवाड्यामध्ये आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळते। तसेच विदर्भाचा विचार केला तर विदर्भात आपल्याला भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर या ठिकाणी, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, गडचिरोली, बुलढाणा, नागपूर या संपूर्ण विदर्भातील 11 जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पावसाचा इशारा पाहायला मिळते। तसेच मालेगाव, जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये रेड अलर्ट आपल्याला दिलेला आहे। सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये अक्षरशः आपल्याला अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळते। तर कोकणपट्टीमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या जिल्ह्यांमध्ये आपल्याला अक्षरशः ढगफुटी सदृश संततधार पाऊस आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये या ठिकाणी, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, संपूर्ण कोकणपट्टी या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय जवान, जय किसान।